तुम्हाला तर माझ्याबद्दल मागं बोलत असते, पण मला तोंडावर सुद्धा लोक बोलतात. काय लोक माहिती आहे का? आता मला चांगले अधिकारी असतील, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा म्हणजे हे असतं ना, बोलणं चालणं फील्डमध्ये काम करायचं. फील्डमध्ये कामाला की संबंध येतोच ना, कुठल्याही अशा शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचं चालतं माझं आणि त्याचं. त्यांनी आता मी लहान आहे वयानं, समजा ते मोठे असतील तर अरे तरी पण बोलतात कधी कधी. सत्यवा म्हणले, तू जर माझ्यासारख्याची बायको असतीस ना, तर मी तुझा पाठीमागच खून केला असता. हे शब्द. पण काय आहे ना, म्हणले तुझ्या नवऱ्याला इरस नाही. इरस हा शब्द एक अधिकारी बोलत होता मला. म्हणलं इरस म्हणजे काय? हाशी बायको ठेवून असतात का? तिला कंट्रोल करायचं नसतं. आणि म्हणजे इरस नाही म्हणजे तो मर्द नाही असं बोलणं. म्हणजे पुरुष असणं आणि तो मर्द असणं ह्याचे एक वेगळे लक्षण आहे. म्हणजे तुझ्या नवऱ्याला इरस नसल्यामुळं म्हणले तू तसं हे करतोय मला. म्हणलं सर, इरशीचं याचं नाही गोष्ट. म्हणलं संसार मोडून नाही वाटतं. एवढी हुशार बायको जर असन तर त्याला कसं वाटेल ही दुसऱ्याच्या हाती लागावं म्हणून. आणि तो जर संसारात ॲडजस्ट करत असेल, तो माझ्यासाठी सहन गोष्टी करत असेल, तो बदलला असेल, तर आपण त्याला इरस नाही तो नामर्द आहे असं कसं म्हणायचं? तेव्हापासून त्या अधिकाऱ्याला बोलत नव्हते. त्याने उठून धिंगाणा घातला की